हाँ सर बंद है पर्यटन टुरिझम बंद है माळशेज बंद है hello, good morning and welcome back to the channel. Welcome to the new vlog. After a long period of lockdown, finally I'm out for a small ride for one day. As you must have been seen the description mentioned below already, I'm off to Malshej Ghat. It's a very beautiful place, very nice paradise for all bikers, especially the route. If you can see, beautiful greenery and lush green. So this is not the first time I'm going to Malshej. This is the fourth time actually. Twice with number of friends. This is the third time I'm going monsoon season. Earlier I went to it before monsoon season to just have a look at it. Let's see what Malshej Ghat has for me this time. I left home quite early by 6 or 6:15 o'clock in the morning. Then I rode back. So finally I'm on Murbad Malshej road. So it's almost 70 kilometers from here now. It's a very quite tough journey. So I'm taking all the precautions though I'm going out. I have this mask, I have other mask also. I have taken all my hand sanitizers all along with me. तो देखते हैं, मज़ा आएगा. मालसेज घाट कैसा है उसको एक्सप्लोर करेंगे. हाँ सर बंद है पर्यटन टुरिझम बंद है माळशेज बंद आहे अरे बापरे, फक्त असं गाडी फिरवायचं. अजून टुरिझम ओपन करायचं आलं नाही ना काय. तुम्ही न्यूज बघितलं असेल ना तेव्हा बाकीचे पण आले तुमच्या सोबत आहेत कधी ते कळलं मला. दुसरीकडे बघा ना कुठे पर्यटन हे बंद आहे. पुणे माहिती आहे ना इकडे बंद आहे. दुसरीकडे बघा ना तुम्हाला कुठे दुसरीकडे कुठे हे बंद आहे सर्व बंद आहे सर्व. आपको नहीं हम झूठ बोल सकते नहीं वो तो बराबर है, आप काय को झूठ बोलोगे. बघा अनफॉर्च्युनेटली आपण मालशेज घाटला नाही जाऊ शकणार. सर आम्हाला माहिती देणार काय झालेलं आता निर्णय. 19 तारखेला झालेला ना निर्णय. काय झाला निर्णय सर? पर्यटन येण्याचं बंद केलेलं आहे. हां हां आणि कसं आहे पावसात इकडे दगड वगैरे पडतात. बरोबर. पावसाचा परिणाम जास्त आहे इकडे. हां हां त्याच्यामुळे जीवितच धोका असतो. हां हां वरिष्ठांनी ते बंद केलेलं आहे. त्याच्यामुळे बंद केलेलं आहे. आणि कधीपर्यंत असं बंद त्याच्या काही तसं काही अजून खुलासा केलेला नाही. खुलासा केलेला नाही आहे. कारण काय हा एक मुख्य स्पॉट आहे पावसातला. रिस्क पण आहे. हा रिस्क तर आहेच, पण लोकांचं एक जीव आहे या घाटात. जीव वाचणं हे महत्वाचं नाही. कारण मी काय म्हटलं की कारण मी इथे 3दा येऊन गेलेलो अगोदर भरपूर. आता 4थांदा चाललेलो होतो मी. काही दिवस आता थोडीशी सूट झालेली आहे. मग एकटा आपण बाईकवरती जाऊ शकतो. मग थोडा काढूया. पण आता काय ते पूर्ण बंद केलेलं आहे सर्व. कोणाचे आदेश होतं सरांचं मी सांगितलं? कलेक्टर साहेबांचा आदेश होता. सर्वांना बंद केलेलं आहे परवानगी. कारण पर्यटनाला बंद केलेलं आहे. मागच्या आठवडे काही लोक आले होते. आदेश झालेला त्या 19 तारखेला आदेश आला. मग त्याच्यापूर्वी नव्हता आदेश बहुतेक. काय आता सगळ्यांना माहिती द्या. हा नाही गरजेचं आहे म्हणून काय आता तिथे थोडंसं व्हिडिओ करायला चाललो होतो मी. पण आता काही जाऊ नाही शकणार पुढे. मग काय करायचं. मग जे काही इन्फॉर्मेशन आहे
लोकांना देऊ ॲटलिस्ट, असं लोक येऊन जाऊ नाही शकणार. तो देखते हैं अभी कुछ तो एक डॅम आहे बगल में मुरबाड के पास में. ते डॅमचं नाव काय सांगितलं तुम्ही? डॅमचं नाव सांगितलं होतं काहीतरी डॅम. बारवी डैम. मुरबाड से 10 किलोमीटर आजू बाजू कहीं पे बारवी डैम है. बारवी आई डोंट नो व्हाट इट इज़. जाते हैं वहाँ पर, देखते हैं क्या है कैसा है. कुछ आए तो कुछ तो एक्सप्लोर करना चाहिए. आए तो कहीं तो जाना चाहिए. नहीं तो उगस फक्त गाड़ी चला करके फिर रिटर्न जाना मतलब नहीं ना. ब्यूटीफुल प्लेसेस है राइट. एकदम ग्रीन, हरियाली मस्त एकदम. रास्ता कितना सुंदर लगता है, दोनों साइड से एकदम ग्रीन रहे, बीच में प्लेन रोड रहे, बादल घिरा रहे, एक तरफ उजाला एक तरफ चोंडा घाट इथूनच जायचं ना. तोंडेला जायचे का? थँक्यू. लुक एट दिस प्लेस यार. वो घाट देखो, पूरा बादलों से घिरा हुआ है. ये भी पूरा बादलों से घिरा हुआ है. मोस्टली मालशेज घाट उधर से वो करके निकलता है, नाने घाट उस तरफ आता है. इट्स सो ब्यूटीफुल, इट्स ग्रीन. लुक एट दोस बफेलोस. इथून जा, खाली जा आणि इथं लागला इथं फिरायला जा असा. अच्छा, आतमध्ये इकडे जाशील तर इकडे जा. तिथे काय आहे? कुठं? तिथे तिकडं पाव आहे, विहीर आहे ती बघ, ती वरती पण आहे. ते वीज बनवतात. हा, वीज बनवतात ती बघ तिकडं आहे ती. इथं डॅम बघ आहे आणि इकडं खालच्या रोडला तो बोगदा पाडलेला आहे इथं खाली. हा काय? हा, पण त्या खालच्या रोड नाही यायला लागेल ना. ती तिकडं पाव राहू तिथं वीज. मग इथूनच खाली जावं लागेल ना. हा, इथं जा थोडा, इथं फिर. इथंच आहे ना, इथंच उतरायले. अच्छा, इथेच उतरणार ना. इथं असं येईल उतराय. बघ त्या दगडी दिसते तिथं, तिथंच उतरायला आहे. हा 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 हा. इथंच आहे. रस्ता आहे ना व्यवस्थित? रस्ता व्यवस्थित आहे, काय नाही आपल्यासारख्या टाटा माणसाला काय. Today is the day where you wish for something but you get nothing. Initially I planned to go to Malshej, then they have stopped us for certain COVID reason or other facts. So I just came by to know by some local villages this place, Ghatghar Dam, and there is some electric producing facilities also around. That I came to know and I just wanted to visit, but still here you can see all clouds, the rain, it has started severely, so I cannot go and they are not allowing us to shoot out there also. But what is most important and surprisingly, I am just standing right in front of Kokankatta. See, there you go, Kokankatta. I don't know if it's not visible or not.
is there, which I wasn't aware about. So I'm so closed, which I wish to go there at one point of time, but currently there is no scope to do. Aapka naam? Huh? So Krishna here is helping us out to guide, because he told me that it's a Kokon Katta, which I wasn't aware about completely. So I'm just waiting for the rain to stop and make a move. This dam around, I cannot record, so I cannot take anything, but it's beautiful. The weather, the locals, the village, Ghatgar village, it's good. Yeah, if you cannot go to Malshesh, then you can come here. Oh, it's okay. So that's the Kokon Katta. क्या पता कोकन कट्टा बोल रहे हैं वो लोग वहाँ पर. यहाँ से लोग जा रहे हैं, घूम करके ऐसे जा सकते हैं. But I'm not prepared for track today. So yeah, that's it from this blog. आज के ब्लॉग में इतना ही. कुछ जानकारियाँ, जैसे कि आप मालशेज अभी नहीं जा सकते, आपको जाना भी नहीं चाहिए, अदरवाइज unnecessary you'll burn extra petrol of yours and you'll not be able to reach to the point. लोकल छोटे मोटे प्लेस घूम सकते हैं, जैसे कि मैं यहाँ आया, that small dam Shiroshi I went, that you can go. Okay, till then enjoy, take care, be safe, see you next vlog.